चंद्रपुर मनपा के पानी विभाग के कर्मचारियों को बड़ी राहत, न्यूनतम वेतन पर बनी सहमति, सांसद प्रतिभा धानोरकर के प्रयास सफल। चंद्रपुर शहर महानगर पालिका के पानी आपूर्ति विभाग में कार्यरत ठेका कर्मचारियों के वेतन को लेकर लंबे समय से चल रही समस्या पर आखिरकार बड़ा फैसला हुआ है। कर्मचारियों की मांगों को लेकर सांसद प्रतिभा धानोरकर की पहल पर महानगर पालिका प्रशासन के साथ महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई। बताया गया कि पानी आपूर्ति विभाग में पिछले कई वर्षों से काम कर रहे ठेका कर्मचारियों को कथित तौर पर न्यूनतम वेतन के अनुसार मानधन नहीं मिल रहा था। इस समस्या को लेकर महानगर पालिका के कर्मचारियों ने जनप्रतिनिधियों से संपर्क किया और अपनी मांगे सामने रखी। इसके बाद सांसद प्रतिभा धानोरकर के माध्यम से चंद्रपुर महानगर पालिका के आयुक्त, विभिन्न विभागों के अधिकारियों और संबंधित अधिकारियों के साथ बैठक हुई। बैठक में कर्मचारियों की ओर से न्यूनतम वेतन के अनुसार भुगतान करने की मांग जोरदार तरीके से रखी गई। बैठक में संबंधित ठेकेदार को निर्देशित किए जाने पर सहमति बनी कि पानी आपूर्ति विभाग में कार्यरत कर्मचारियों को न्यूनतम वेतन के अनुसार ही भुगतान किया जाएगा। जानकारी के अनुसार अनस्किल्ड कर्मचारियों को लगभग 20,000 रुपए और सेमी स्किल्ड कर्मचारियों को लगभग 21,000 रुपए मानधन दिए जाने पर सहमति बनी है। इस फैसले से चंद्रपुर महानगर पालिका के पानी आपूर्ति विभाग में कार्यरत ठेका कर्मचारियों में खुशी का माहौल है। कर्मचारियों ने सांसद प्रतिभा धानोरकर के प्रयासों के लिए उनका आभार व्यक्त किया और कहा कि उनके हस्तक्षेप के चलते लंबे समय से चली आ रही वेतन संबंधी समस्या के समाधान की दिशा में महत्वपूर्ण कदम उठाया गया है। कर्मचारियों का कहना है कि अब उन्हें अपने काम के अनुसार न्यूनतम वेतन मिलने की उम्मीद है। वहीं इस फैसले को ठेका कर्मचारियों के लिए बड़ी राहत के तौर पर देखा जा रहा है। चंद्रपुर से BT न्यूज हिंदी के लिए आशीष खरोले की रिपोर्ट। महानगरपालिकेतील काही कंत्राटी कर्मचारी जे आहे ते काम करत होते, मागील अनेक वर्षापासून त्या ठिकाणी काम करत होते, पण त्यांचा जो मिनिमम वेजेसचा निघणारा पगार आहे त्याच्यानुसार त्यांना सुरळीत मानधन मिळत नव्हतं। त्याच्या अनुषंगाने एक माननीय आयुक्त साहेब आणि आम्ही सगळे, आमचे गटनेते, आमचे सगळे नगरसेवक आणि ते सगळे कर्मचारी मिळून एक बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीत असं ठरलं की मिनिमम वेजेसनं जो काही त्यांचा पगार, कोणाचा 26,000 कोणाचा 27,000 पगार निघत असेल, त्याच्यात त्यांचे PFचे, ग्रॅज्युटीचे जे काही पैसे आहे असे टोटल 4-5 हजार जरी कापले तरी प्रत्येकाचा, म्हणजे मेन स्किलवाले जे लेबर आहे त्यांचा 21,000 रुपये आणि अनस्किलवाले जे असतील त्यांचा 20,000 रुपये हा पगार त्यांना रेग्युलर देण्यात यावा। आता कुठेतरी या कर्मचाऱ्यांचा सगळ्यांचा विषय होता। मग आम्ही संबंधित ठेकेदार जे होते त्यांना देखील त्या मीटिंगला बोलावलं आणि आता त्यांचा हा विषय मार्गी लागलेला आहे। त्यांना 15,000च्या वर एकही रुपया कंत्राटदार आणि महानगरपालिकेकडून मिळत नव्हता, पण आता सगळे संयुक्ती जी बैठक झाली या बैठकीतून तोडगा निघून आता कंत्राटदारांनी देखील या ठिकाणी मान्य केलं की मी सगळे त्यांचे PFचे आणि याचे सगळे पैसे कापून साधारणतः 20 आणि 21,000 रुपये मानधन हे रेग्युलर मी त्यांना देईल। म्हणजे आता कुठे या बैठकीमुळे सगळ्यांना दिलासा मिळाला आणि प्रत्येकाला मानधन हे रेग्युलर स्किल आणि अनस्किल प्रमाणे त्या ठिकाणी मिळणार आहे। चंद्रपूर शहर महानगरपालिका पाणी पुरवठा विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जो कंत्राटदार काम करून राहिला होता आणि तो कंत्राटदार जो आहे तो मिनिमम वेजेस प्रमाणे कदाचित त्या कर्मचाऱ्यांचे पगार नव्हता करून राहिला, त्यांचे मानधन नव्हता करून राहिला आणि हा लढा जो आहे तो चंद्रपूर शहरातल्या सर्व नागरिकांनी, महानगरपालिकेमध्ये जेवढे कर्मचारी आहेत त्या लोकांनी आम्हाला अप्रोच केला आणि त्याच्यानंतर सन्माननीय चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या माध्यमातून हा आम्ही चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त असतील आणि सर्व HOD आणि सर्वांना मिळून एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही कर्मचाऱ्यांची भूमिका मांडत त्यांना सांगितलं की मिनिमम वेजेस प्रमाणे जर हा कंत्राटदार काम त्यांना पगार देत नसेल तर अशा कंत्राटदाराला तुम्ही जबरदस्ती केली पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की त्यांना मिनिमम वेजेस प्रमाणेच पगार दिला पाहिजे। आणि त्या अनुषंगानेच एक अतिशय महत्वाची बैठक खासदार मॅडमने महानगरपालिकेमध्ये घेतली होती आणि त्या बैठकीचा कन्क्लुजन म्हणून असं निघालं होतं की चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा जो पाणी पुरवठा विभागामध्ये काम करणारा कंत्राटदार आहे तो सर्वच कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक त्यांचा मिनिमम वेजेस प्रमाणेच पगार देणार हे ठरलं आहे आणि आजपासूनच याच्या पुढे जो तो कोणता पगार त्या महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना देणार आहे तो मिनिमम वेजेस प्रमाणेच देणार आहे आणि असं निष्कर्ष झाला आहे आणि असं ठरलं आहे की काही जे अनस्किल्ड लोक असतील त्यांना 20,000 आणि सेमी स्किल्ड अशा वर्गवारीमध्ये प्रमाणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 21,000 असं मानधन मिळणार आहे। मी यामुळे चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामध्ये जेवढे पण कर्मचारी होते ते खऱ्या अर्थामध्ये आनंदित झाले आहेत आणि
आम्ही सर्व मिळून खासदार मॅडम ज्यांनी हा पुढाकार घेतला आणि त्यांच्याच प्रयत्नाला यश आलेलं आहे, आजनी कंत्राटदार मानला आहे की तो आता त्यांना त्याच पद्धतीने पगार देणार आहे, म्हणून आम्ही सर्व खासदार मॅडमचा धन्यवाद करायला इथे आलेलो आहोत. धन्यवाद.